नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. आपण राज्यशास्त्रातल्या मूलभूत तत्वांचा विचार करत आहोत. यामध्ये व्याख्या, अर्थ, स्वरूप वगैरे जाणून घेतल्यानंतर आपण राज्यशास्त्राच्या विविध दृष्टिकोनांचा विचार करतोय. राज्यशास्त्राच्या विविध दृष्टिकोनामध्ये पारंपरिक असलेला आदर्शवादी दृष्टिकोन आपण अभ्यासला. त्यानंतरच्या भागामध्ये आधुनिक काळामध्ये विकसित झालेल्या वास्तववादी दृष्टिकोनाचा आपण विचार केलेला आहे. आजच्या या भागामध्ये आपण उदारमतवादी दृष्टिकोनाचा विचार करणार आहोत. मित्रांनो, जिथे उदारमतवाद हा शब्द आला ना, तिथे उदार या शब्दावरनं स्वातंत्र्य आणि समता ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. म्हणून राज्याचा उदारमतवादी दृष्टिकोन हा उदारमतवादाच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. यामध्ये स्वातंत्र्य आहे, समता आहे, या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं आणि स्वातंत्र्य, समता यावर आधारित हे राजकीय तत्वज्ञान किंवा जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन या नात्याने हा उदारमतवाद ओळखला जातो. आता उदारमतवाद आणि लोकशाही यांचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, आपल्याला जवळचा संबंध असलेला पाहायला मिळतो. कारण जिथे लोकशाही आहे, लोकशाही ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारित आहे. म्हणून जिथे लोकशाही आहे तिथे स्वातंत्र्य आहे, समता आहे. उदारमतवादामध्ये सुद्धा स्वातंत्र्य आणि समतेवर भर दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ लोकशाही आणि उदारमतवादाचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. आणि या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर मित्रांनो, राजकीय लोकशाही जी आहे ना, तिला पोषक असणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणून समाजाच्या आणि राज्याच्या, मग कोणत्याही नागरिकाला, मग आता देशाचा नागरिक असेल किंवा ज्या देशामध्ये राज्याचं वेगळं नागरिकत्व काही लोकांना प्राप्त असेल, अशा व्यक्तींना स्वातंत्र्याचा हक्क मिळाला पाहिजे. त्यासाठी राज्य किंवा सार्वजनिक संस्था असतील त्यांनी व्यक्ती विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. अशा प्रकारचा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. म्हणून इथे व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे. व्यक्तीला स्वातंत्र्य देणं हा उदारमतवादाचा मुख्य या ठिकाणी दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. मग व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं सर्वोच्च मूल्य आहे. मग व्यक्तीला स्वातंत्र्य मिळेल या पद्धतीने समाजाच्या संघटना निर्माण करायच्या, जेणेकरून व्यक्ती आपल्या स्वातंत्र्याचा जास्तीत जास्त उपभोग घेऊ शकेल. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याला अंतिम मूल्य मानत असल्यामुळे इथे सामाजिक असेल, राजकीय आहे, आर्थिक संस्था ज्या आहेत त्या व्यक्तीवर जास्त बंधने लादू शकतील का? अजिबात नाही. कारण जिथं बंधन जास्त असेल ना, तिथे व्यक्तीचं स्वातंत्र्य कमी होतं. म्हणून यांच्या दृष्टिकोनातनं व्यक्ती महत्वाची आहे. म्हणून व्यक्तीच्या विकासासाठी ज्या काही सामाजिक संस्था असतील, राजकीय संस्था आहे, शैक्षणिक संस्था असतील किंवा अन्य ज्या काही संस्था आहेत, मग राज्य संस्था का असत नाही, त्यांचे अधिकार हे मर्यादित असले पाहिजे. अशा प्रकारचा विचार आपल्याला उदारमतवादी दृष्टिकोनात पाहायला मिळतो. मित्रांनो, उदारमतवादी दृष्टिकोनाचा उदय कुठे झाला? सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल ना, तर मग इथे लक्षात घ्या, लोकशाहीची जननी असलेलं राष्ट्र कोणतं आहे? यस, इंग्लंड. मग इंग्लंड या देशामध्येच या ठिकाणी आपण पाहतो स्वातंत्र्य, समतेवर आधारित लोकशाही निर्माण झालेली होती. मग 1688ची इंग्लंडची रक्तहीन राज्यक्रांती, एकदम बरोबर. मग इंग्लंडची रक्तहीन राज्यक्रांती जी आहे, या रक्तहीन राज्यक्रांतीतूनच उदारमतवादाचा जन्म झालेला आहे. त्यामुळे काय झालं की इंग्लंडमध्ये जी सर्वंकष हुकुमशाही होती किंवा राजाचे सर्व अधिकार जे होते ते आपल्याला माहितीये की कमी झाले होते. राजा नाममात्र राहिला होता. राजाचे अधिकार प्रजेला प्राप्त झाले होते. व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं होतं. म्हणून मित्रांनो, इंग्लंडमध्ये झालेल्या या रक्तहीन राज्यक्रांतीतून आपण पाहतो की स्वातंत्र्य आणि समानतेवर आधारित ही जी उदारमतवादी विचारसरणी आहे ती निर्माण झालेली आहे. एवढंच नाही तर अमेरिकन राज्यक्रांतीचाही आपल्याला उल्लेख करता येईल. कारण दुसरा कालखंड जो सुरू झाला होता तो अमेरिकन राज्यक्रांतीपासून होता. मित्रांनो, आपल्याला माहितीये की अमेरिकेवर सुद्धा इंग्लंडचंच वर्चस्व होतं. आणि जेव्हा अमेरिकन वसाहतींनी आपलं स्वातंत्र्य जाहीर केलं तेव्हापासूनच ते आपल्या स्वतंत्र झालेल्या होत्या. तिथे स्वातंत्र्य आणि समानतेच्या तत्वाला सुरुवात झाली. म्हणून उदारमतवादाचा जो विचार आहे ना, जो उदारमतवादाचा दुसरा जर कालखंड आपण म्हटला तर इथे आपल्याला अमेरिकन राज्यक्रांती म्हणता येईल. आता अमेरिकेमध्ये काय झालं होतं? बोस्टन टी पार्टी वगैरे या सगळ्या घटना झाल्यानंतर आपल्याला माहितीये की तिथल्या नागरिकांनी नो टॅक्स विदाऊट रिप्रेझेंटेशनची घोषणा केलेली होती. आम्ही प्रतिनिधित्वाशिवाय कर देणार नाही आणि अशा पद्धतीने स्वतःला स्वतंत्र करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अमेरिकन वसाहतींनी केलेला होता. मग अमेरिकेच्या तिथल्या आर्थिक व्यवहाराला स्वातंत्र्य प्राप्त झालं. खुल्या व्यापाराचा सिद्धांत त्या ठिकाणी आला आणि त्यामुळे आपण पाहतो की नोकरशाही अर्थव्यवस्थेची नियंत्रणं उठण्याला त्या ठिकाणी मदत झाली. म्हणून उदारमतवादी जो दृष्टी आहे ना, त्या ठिकाणी अमेरिकन राज्यक्रांतीतून निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता इंग्लंडमध्ये उदारमतवादाचं समर्थन
कुणी केलं असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल. कारण कोणते असे विचारवंत होते की ज्यांच्या दृष्टिकोनातनं व्यक्ती महत्वाची आहे, व्यक्ती विकास महत्वाचा आहे. आणि या दृष्टिकोनातनं विचार केला तर मित्रांनो जॉन लॉक आहे, त्यानंतर ॲडम स्मिथ आहे, जेरेमी बेंथॉम आहे, J.S. मिल आहे. असे जे उदारमितवादी विचारवंत होते यांनी व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिलं होतं. त्यांच्या दृष्टिकोनातनं व्यक्तीचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत राज्याचा विकास होणं शक्य नाही. म्हणून खुल्या व्यापाराचं अर्थशास्त्र आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचं राज्यशास्त्र आहे, त्यानंतर उपयुक्ततावादाचा विचार या ठिकाणी केला गेला. आणि या विचारवंतांच्याच विचारामुळे आपण पाहतो की व्यक्तीला महत्व दिल्यामुळे मतदारांना अधिकार असले पाहिजे, स्वातंत्र्य असला पाहिजे असा विचार आला. मित्रांनो, अशा प्रकारे स्वातंत्र्यावर आधारित जी विचारसरणी आहे ती उदारमतवादी. पण या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, उदारमतवादाचा अर्थ जाणून घेत असताना हेरॉल्ड लास्की यांचं मत जर आपण जाणून घेतलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की उदारमतवाद आपण काय कशाला म्हणायचं, म्हणजे त्याचं नेमकं वर्णन काय करायचं, त्याला शब्दबद्ध करणं एखाद्या व्याख्येमध्ये शक्य आहे का, तर यांच्या दृष्टिकोनातनं हे शक्य नाही. आणि तरीही काही विद्वानांनी त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये सर्टोरी यांचा जर विचार बघितला तर त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये उदारमतवाद म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य, न्यायिक संरक्षण आणि घटनात्मक राज्याचा सिद्धांत आणि सराव याला म्हटलेलं आहे. कोनर्क यांच्या मते उदारमतवादाची सुरुवात आहे किंवा शेवट जो आहे ना तो वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, वैयक्तिक मानवी हक्क आहे. आणि वैयक्तिक मानवी आनंद हे जे आदर्श आहेत ना या आदर्शांनी होतोय. म्हणून इथे व्यक्तीला आनंद असेल, तिला स्वातंत्र्य असेल, तिला व्यक्ती म्हणून जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्यालाच उदारमतवाद असं म्हटलेलं आहे. यानंतर इनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिया याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असलेली ही कल्पना आहे. म्हणून इथे लक्षात घ्या की उदारमतवाद म्हणजे स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असलेली कल्पना आहे. सरकारमधील एक पद्धत किंवा धोरण आहे. एवढंच नाही तर समाजातील एक संघटन तत्व आहे. व्यक्ती आणि समुदायासाठी जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणून त्या ठिकाणी त्याला परिभाषित करण्याचा प्रयत्न इनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका यांनी केलेला आहे. मित्रांनो, उदारमतवाद हा सुधारणाचा सिद्धांत आहे. इथे व्यक्तीला विकसित करायचं आहे, व्यक्ती विकसित झाली म्हणजे आपोआप राज्यांचा विकास होणार आहे. आणि म्हणून हा सुधारणाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. कारण तो आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा करण्यासाठी हा उदारमतवादी दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. मग सामाजिक क्षेत्राचा जर विचार केला तर इथे धर्मनिरपेक्षता आहे आणि सर्व प्रकारे समाजामध्ये जे काही भेदभाव आहे, मग जातीच्या आधारावर असतील, धर्माच्या आधारावर असतील, ते भेदभाव नष्ट करणं, त्याला विरोध करणं हाच इथे उदारमतवादी दृष्टिकोन राहिलेला आहे. मित्रांनो, आर्थिक क्षेत्राचा जर विचार केला तर आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा उदारमतवाद याचा अर्थ भांडवली जी अर्थव्यवस्था आहे. कारण आपल्याला माहितीये तुमच्यामध्ये कमवण्याची ताकद आहे ना तर तुम्ही जास्तीत जास्त कमवा, तुम्ही नफा प्राप्त करा, उत्पादनाची साधनं ही तुमच्या वैयक्तिक मालकीची ठेवा. तुम्हाला जितकी तुमच्यामध्ये ताकद असेल तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये आपला विकास करू शकाल. अशा प्रकारे आर्थिक स्वातंत्र्य किंवा नफा कमवण्याचा जो हेतू आहे ना आपला त्याला अनुकूल असं वातावरण निर्माण करून देणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. राजकीय क्षेत्राचा जर विचार केलाय तर इथे लोकशाही राज्य व्यवस्थेचा विचार आहे. मग लोकशाही राजकीय व्यवस्था म्हटली की व्यक्तीला हक्क असतील, तिथे स्वातंत्र्य असेल, तिथलं सरकार कसं असेल, जनतेला जबाबदार असेल, मुक्त असेल, निपक्ष न्यायव्यवस्था असेल. अशा पद्धतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचा विचार राजकीय क्षेत्राच्या बाबतीत या ठिकाणी उदारमतवादी दृष्टिकोनातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, अशा प्रकारे उदारमतवादी दृष्टिकोनाने व्यक्तिमत्वाच्या विकासाला महत्व दिलं, घटनात्मक सरकारला महत्व दिलं, लोकांच्या संमतीवर आधारित जे सरकार आहे जनमतावर आधारित त्याला महत्व दिलं. इथे त्यांना व्यक्ती महत्वाची वाटते पण तिथे कायद्याचंही महत्व आहे. विकेंद्रीकरण सुद्धा त्यांनी महत्वाचं धरलं. एवढंच नाही तर मुक्त आणि निपक्ष अशा निवडणुका झाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी उदारमतवादी दृष्टिकोनातनं आपण पाहतो की राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी विकसित केलेला दृष्टिकोन. या उदारमतवादी दृष्टिकोनाची जर काही वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की इथे व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे, ज्याला आपण नागरी स्वातंत्र्य म्हणू शकतो. म्हणून इथे सगळ्यात महत्वाचा भर स्वातंत्र्यावर आहे. ही स्वतः स्वातंत्र्याशी संबंधित असलेली विचारधारा आहे. देशातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काय पाहिजे, स्वातंत्र्य. आणि म्हणून सरकारने विशिष्ट वर्गाचा हितसंबंध जोपासायचे का, अजिबात नाही.
जनतेला जास्तीत जास्त स्वातंत्र्य देण्यासाठी राज्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे. कारण जितका राज्याचा हस्तक्षेप कमी ना तितकं व्यक्तीचं स्वातंत्र्य हे मोठ्या प्रमाणात असू शकेल. अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्याला महत्व देणारा, स्वातंत्र्य हे मानवी व्यक्तिमत्वाचं सार आहे आणि हे मानवाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचं एक साधन आहे असा म्हणणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन इथे आपल्या लक्षात येतो. याचबरोबर इथे आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचाही विचार आहे. म्हणून जसं व्यक्ती स्वातंत्र्य आहे तसा सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचाही विचार या उदारमतवादी दृष्टिकोनाने केलाय. मग इथे जनतेला संपत्ती मिळवण्याचा आणि ती मिळालेली संपत्तीचा, आता माझ्याकडे जी संपत्ती ती संपत्ती मला कशी वापरायची आहे, तिचा विनियोग मला कसा करायचा आहे, हे स्वातंत्र्य मला हवं की नको. उदारमतवादी दृष्टिकोनात ना प्रत्येक व्यक्तीला जसा संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे किंवा कमवण्याचा अधिकार आहे तसा तिचा विनियोग करण्याचा अधिकार असला पाहिजे. राज्याने अन्याय करणारे मग कर जनतेवर लादायचेत का? अजिबात नाही. जनतेच्या संमतीशिवाय कर आकारणी करायची का? ती पण नाही. व्यक्तीला जात, धर्म, वंश, लिंग या आधारावर भेदाभेद न करता सर्वांना समान संधी कशी मिळेल याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्यावर भर देणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे तिसरं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर इथे राजकीय स्वातंत्र्य आहे. कारण व्यक्ती विकासासाठी आणि तिच्या प्रतिष्ठेसाठी नागरिकांना राजकारणामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. मग लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी राजकारणात सहभागी व्हावं, त्यांनी जबाबदारीचं शासन चालवावं आणि या दृष्टिकोनातून तिला अधिकार मिळाले पाहिजे. मग तिथे सत्तेचं विकेंद्रीकरण करून जास्तीत जास्त जनता कशी सहभागी होईल, जेणेकरून राजकीय जागृती त्यांच्यात निर्माण होईल, त्यांना आपल्या अधिकारांचं ज्ञान प्राप्त होईल. या दृष्टिकोनातून उदारमतवादी दृष्टिकोन लोकांचं लोकांद्वारे आणि लोकांसाठी स्थापन करू इच्छितं हे लक्षात घ्या. म्हणून लोकशाहीमध्ये जी गोष्ट अपेक्षित आहे तीच गोष्ट या ठिकाणी उदारमतवादी दृष्टिकोनात आपल्याला पाहायला मिळते. मग राज्यघटना आहे न, त्या घटनाक्रमानुसार कार्य करणारं सरकार असेल, कारण घटना ही सगळ्यात महत्वाची आहे. सर्वोच्च स्थानी घटनेला म्हणून त्याप्रमाणे राज्यकारभार शासनाने चालवला पाहिजे. मग जे सरकार आहे ते कायद्यावर आधारित असलेलं पाहिजे. लोकांचे हक्क असतील, लोकांचे जे स्वातंत्र्य आहे ते सुरक्षित ठेवण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे? सरकारचं. म्हणून सरकार निवडण्याचा आणि तसंच वेळ प्रसंगी सरकारला परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असला पाहिजे? जनतेला असला पाहिजे. असा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. म्हणून जनता ही सार्वभौम आहे, अंतिम अधिकार जनतेला आहे. अशा पद्धतीने जनतेला श्रेष्ठ मानणारा किंवा जनतेच्या स्वातंत्र्याचा विचार करणारा, हा राजकीय स्वातंत्र्यासंदर्भात विचार मांडणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. या उदारमतवादी दृष्टिकोनाचं जर चौथं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं तर मित्रांनो, इथे व्यक्ती महत्वाची की राज्य? व्यक्ती ना? यस, व्यक्ती महत्वाची आहे आणि व्यक्तीच्या विकासासाठी राज्य हे त्या व्यक्ती विकासाचं साधन मांडणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. इथे उदारमतवादी दृष्टिकोनामध्ये राज्य ही व्यक्तीच्या विकासाचं साधन आहे. मग त्याची सुरुवात किंवा शेवट व्यक्तीपासूनच होते उदारमतवादाची. म्हणून जे काही आहे ते व्यक्तीसाठीच आहे. राज्य कुणासाठी आहे? व्यक्तीच्या विकासासाठी. राज्याने कुणासाठी काम करायचंय? व्यक्ती विकासासाठी. आणि जर असं करायचं असेल तर त्या ठिकाणी राज्याने आपल्या अधिकारावर काही मर्यादा ठेवल्या पाहिजे. राज्याचं ध्येय आहे व्यक्तीला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून देणे, व्यक्तीचा विकास करणे. व्यक्तीच्या विकासासाठी राज्याने आपलं धोरण ठरवताना लोककल्याणकारी धोरणांचा स्वीकार करायचा आहे. एवढंच नाही तर लोकांमध्ये शांतता कशी राहील, त्यांना सुरक्षितता कशी प्राप्त होईल, सुव्यवस्था आपण राज्यात कशी निर्माण करू, या दृष्टिकोनातून राज्याने विचार केला पाहिजे. म्हणून राज्याचं काम केवळ पॉलिसी स्वरूपाचं पाहिजे. व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये राज्याने कमीत कमी हस्तक्षेप करावा, अशा प्रकारचा उदारमतवादी दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एवढंच नाही तर मित्रांनो, इथे राज्याचं कार्यक्षेत्र मग मर्यादित की अमर्याद? यस, मर्यादित पाहिजे. हा उदारमतवादी दृष्टिकोनाचं पाचवं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. म्हणून इथे राज्याचं कार्यक्षेत्र मर्यादित, जितकं राज्याचं कार्यक्षेत्र वाढेल ना तितकं व्यक्तीचं स्वातंत्र्य कमी होतं. आणि म्हणून उदारमतवादी दृष्टिकोनाच्या अंतर्गत जर विचार केला तर त्यांचं असं मत आहे की व्यक्तीच्या व्यक्तिगत असेल, सामाजिक असतील, तिचं राजकीय जीवन असेल, तिचं शैक्षणिक जीवन असेल, तिचं आर्थिक जीवन असेल, याच्यामध्ये राज्याने कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे. राज्याचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने काय आहे? व्यक्तीच्या जीवनाचं आणि संपत्तीचं रक्षण करणं. म्हणून व्यक्तीच्या जीविताचे आणि संपत्तीचे रक्षण करणं एवढंच राज्याचा हेतू असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून देशात शांतता, सुव्यवस्था कशी नांदेल, परकीय आक्रमणापासून आपण राज्याला, देशाला कसं वाचवू शकू,
जेणेकरून व्यक्ती आनंदी जीवन जगू शकेल. अशा प्रकारे राज्यामध्ये सुस्थिरता आणण्याचा प्रयत्न आहे केवळ राज्याने करावं, बाकी मात्र व्यक्तीला स्वातंत्र्य द्यायचं. अशा प्रकारे राज्याने आपले अधिकार क्षेत्र मर्यादित असावे असं सांगणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो की स्वातंत्र्याचा विचार करणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे ना, तसंच आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत सुद्धा खुल्या आर्थिक स्पर्धेचा पुरस्कार करणारा हा दृष्टिकोन आहे. आता या दृष्टिकोनामध्ये आपण पाहतो की इथे आर्थिक जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये, म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचं यांनी समर्थन केलंय. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीप्रमाणे व्यवसाय करू द्यायचा का? तर यस, प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे व्यवसाय करू द्या. तिला जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाचा विनियोग कसा करायचा आहे ठरवण्याचा अधिकार द्या. तिच्यावर कोणत्याही प्रकारे तुम्ही बंधनं लावू नका. कराची आकारणी करताना ती मर्यादित स्वरूपात केली पाहिजे. या उदारमतवादी दृष्टिकोनातून जर विचार केला तर यांचं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीला संपत्तीचा मोह असतो. बरोबर आहे ना? यस, प्रत्येकाला संपत्तीचा मोह आहे. एक वेळ आपल्या वडिलांचा मृत्यू ते विसरू शकतात, पण आपला त्या संपत्तीतला वाटा विसरू शकतात का? जर ते विसरू शकत नाही तर इथे राज्याने जास्तीत जास्त बंधने लावायचीत का व्यक्तीवर? तर या उदारमतवादी दृष्टिकोनातनं ही बंधनं नसावीत. कारण इथे देशाचा आणि व्यक्तीचा तसाच आर्थिक विकास जर आपल्याला करायचा असेल तर मित्रांनो, इथे राज्याने कमीत कमी बंधनं त्या ठिकाणी लावली पाहिजे. म्हणजे खुली आर्थिक व्यवस्था त्या ठिकाणी ठेवा. स्पर्धा चालू द्या. या स्पर्धेतून ज्याच्यामध्ये जितकं ताकद असेल उत्पन्न करण्याची तो करेल आणि त्यामुळे देशाचाही विकास होईल, व्यक्तीचाही विकास होईल. अशा प्रकारे उदारमतवादी दृष्टिकोनात जर आपण बघितला तर मित्रांनो, इथे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आपल्याला दिसतो. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला जेवढं कमवता येईल त्याने कमवायचंय. मग श्रीमंत का होत नाही, पण मग प्रत्येक व्यक्तीने तसा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने खुल्या आर्थिक व्यवस्थेचा स्पर्धेचा पुरस्कार करणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. यानंतर धार्मिक क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर इथे धर्मनिरपेक्षता यांच्या दृष्टिकोनातून सामाजिक किंवा आर्थिक विचारामध्ये धर्मनिरपेक्षतेचा आपण स्वीकार केला पाहिजे. मध्ययुगीन काळामध्ये आपण पाहतो की धर्माचा जबरदस्त पगडा व्यक्तीच्या जीवनावर होता. प्रत्येक कार्य धर्माच्या आधारावर चालायचं. धर्मगुरूंच्या सल्ल्यानेच राजा वागायचा. पण यांचं म्हणणं होतं की राजकारण आणि धर्म यांची सांगड घालण्याचं काहीही कारण नाही. धर्म हा व्यक्तीची व्यक्तिगत बाब आहे, त्याला राजकारणामध्ये आणू नका. राजकारणामध्ये कोणताही धर्म असत नाही. व्यक्ती विकासासाठी धर्माचा जो जबरदस्त पगडा राजकारणावर किंवा समाज जीवनावर आहे तो असू नये. अशा प्रकारे धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे. पण मित्रांनो, हा जरी उदारमतवादी दृष्टिकोन धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा असेल, खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारा जरी असला तरी इथे मानवतावादी आहे हे मात्र आपण विसरू शकत नाही. कारण या उदारमतवादी दृष्टिकोनामध्ये मानवतावादी दृष्टिकोनातनच व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आपण पाहतो. कारण व्यक्ती महत्वाची, मानवाचा विकास झाला पाहिजे आणि मानवाच्या विकासासाठी मग तिला अधिकार द्या, तिला स्वातंत्र्य द्या. व्यक्तीची जी प्रतिष्ठा असेल देशामध्ये त्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं हे राज्याचं काम असेल. त्याच आधारावर मानवाला मानव म्हणून जीवन जगण्याचा जो अधिकार आहे, कारण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर या ठिकाणी मला आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्तीला माणुसकीची वागणूक सुद्धा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. या देशामध्ये तिचा नैतिक विकास झाला पाहिजे आणि याच गोष्टीचा विचार म्हणजे नैतिकतेचा विचार लक्षात घेऊन मानवतावादी दृष्टिकोन उदारमतवाद्यांनी स्वीकारलेला आपण पाहतो. मित्रांनो, या उदारमतवादी दृष्टिकोनामध्ये जरी स्वातंत्र्याचा विचार आहे, व्यक्तीच्या विकासाचा विचार आहे, व्यक्तीसाठी राज्याने काम करावं, व्यक्तीसाठी राज्यावर काही बंधनं असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण मान्य केल्या तरी आपल्याला काही विचारवंतांच्या दृष्टिकोनातनं यात काही दोष असल्याचे पाहायला मिळतात. काही त्रुटी त्याच्यातनं लोकांच्या लक्षात आल्या. त्यांचं म्हणणं आहे की ते स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे हे योग्य आहे. सत्ता आणि संपत्तीच्या विकेंद्रीकरणावर या उदारमतवादामध्ये काही अंशी भर दिलेला आहे हेही मान्य आहे. पण तरी देखील याच्यामध्ये काही अंगभूत असे दोष त्यांना लक्षात येतात. एक उदारमतवादी दृष्टिकोनात स्वातंत्र्याचा विचार आपण मांडतोय, पण जेव्हा स्वातंत्र्याचा विचार मांडतो प्रत्येक व्यक्तीला तुम्ही त्या पद्धतीने विकास करण्याचं स्वातंत्र्य देताय, तर जिथे आपण पाहिलं की खुल्या आर्थिक व्यवस्थेचा जर स्वीकार केला मित्रांनो, श्रीमंत होतोय, गरीब अधिक गरीब होतो, मग इथे समानता येऊ शकेल का? जर समानता नाही तर समानतेचा युक्तिवाद जो आपण म्हणतो ना उदारमतवादामध्ये, तो तिथे आपल्याला दिसत नाही. म्हणजे दाखवायला स्वातंत्र्य आणि समानता जरी याची मूलभूत तत्व मांडली तरी मित्रांनो, स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असताना इथे समानतेचा युक्तिवाद मात्र आपल्याला सापडत नाही. कारण इथे दरी निर्माण होताना आपण पाहतो.
या सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. संपत्तीच्या विकेंद्रीकरणावर भर दिलेला आहे, पण दुसरीकडे मालमत्ता संपादण्यासाठी काही व्यक्तीला स्वातंत्र्य दिलंय. मग ज्या व्यक्तीमध्ये जेवढी कुवत आहे तिने ती कमवायची, म्हणजे अमर्यादित अधिकारांची मागणी सुद्धा त्यांच्याच विचारात आपल्याला पाहायला मिळते. आणि जिथे अमर्याद अधिकारांची मागणी आली की साहजिक असेल, ज्याच्यामध्ये ताकद असेल किंवा आर्थिकदृष्ट्या जो सधन झाला असेल किंवा ज्याच्याकडे सत्ता आहे तो त्याचा उपयोग करेल आणि इतर व्यक्तींचं दमन होऊ शकतं, हे त्यांच्याच विचारातून आपल्याला पाहायला मिळतं. तिसरी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर संपत्तीचं विकेंद्रीकरण करून सर्वांना समान संधी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत असं आपण पाहिलं. पण दुसरीकडे आपण पाहतो जे बेरोजगार आहे किंवा जे गरजू आहे यांना लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या नफ्यातला काही वाटा मागितला जातोय का? उदारमतवादी तत्वज्ञानाचा जर विचार केला तर इथे व्यक्तीला खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार सांगतात. मग खुली अर्थव्यवस्था म्हटली की ज्याच्यामध्ये जेवढी कुवत आहे तो जास्तीत जास्त संपत्ती कमवणार, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आहे. दुसरीकडे मानवतेचाही दृष्टिकोन विचारात घेतलाय. मग इथे मानवता म्हणजे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वांना नैतिक दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी राज्याने प्रयत्न केला पाहिजे, हा समाजवादी विचार सुद्धा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे असे दोन कॉन्ट्राव्हर्सी विचार त्यांच्या विचारामध्ये आपल्याला किंवा दोन परस्पर विरोधी विचार त्यांच्या विचारात आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो, हा उदारमतवादी दृष्टिकोन जो स्वातंत्र्य आणि समता या राजकीय तत्वज्ञानावर आधारित असलेला हा दृष्टिकोन आहे. आता इथे जर आवश्यकतेनुसार बघितलं तर अनेक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्याचा विचार आहे. एवढंच नाही तर राजकीय स्वातंत्र्याचा जर विचार केला तर इथे लोकशाहीला प्राधान्य दिलेलं आहे. मित्रांनो, जिथे लोकशाही म्हटली तिथे लोकशाहीचा प्राण किंवा आत्मा म्हणजे निवडणुका आल्या. या निवडणुका निपक्षपातीपणे, निर्भीडपणे झाल्या पाहिजे. योग्य व्यक्ती निवडून आल्या पाहिजे. निवडून देण्याचा अधिकार नागरिकांना ते स्वातंत्र्य असलं पाहिजे, म्हणून नागरी अधिकाराचा विचार इथे केलाय. मग निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रचार तंत्रांचा वापर करत असताना संसूचन माध्यमं वापरावी लागणार, तर या संसूचन माध्यमाचं स्वातंत्र्य सुद्धा इथे विचारात घेतलंय. धार्मिक स्वातंत्र्य असेल, व्यापाराच्या बाबतीत मुक्त व्यापार आहे, खासगी मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीने या उदारमतवादी दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा विचार मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून लोकशाहीचं या ठिकाणी आपण पाहतो की लोकशाहीला त्या ठिकाणी पोषक असं वातावरण निर्माण करून देणारा हा उदारमतवादी दृष्टिकोन आहे, हे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, उदारमतवाद म्हणजे याचा अर्थ स्वातंत्र्याचा विचार. व्यक्तीच्या विकासासाठी स्वातंत्र्य देणं आहे. मग स्वातंत्र्य किती द्यायचं, तर तुम्ही त्याच्यावर राज्याने कमीत कमी बंधनं घातली पाहिजे, असा हा उदारमतवादी दृष्टिकोन, ज्याची सुरुवात इंग्लंडमध्ये रक्तहीन राज्यक्रांतीने 1688 मध्ये झालेली आपण पाहतो. आणि हा विचार आज सर्वश्रुत असा मानला जातो. मित्रांनो, उदारमतवादी दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा बाळगते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपलं जेही म्हणणं असेल ते कॉमेंट्स बॉक्सला निश्चित टाका, जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवताना मला त्याचा आधार किंवा उपयोग होऊ शकेल. ओके, थँक्यू.